तर त्यांनी अगोदर प्रतिज्ञा केली संबंध ग्रंथामध्ये, संबंध भाष्यामध्ये त्यांच्या, की ज्ञान आणि कर्म दोन्ही मिळून काय होईल, मोक्ष होईल. ज्ञान आणि कर्म सोबतच कर्तव्य आहे, करणं आहे, हे गीतेचं सांगणं, असं गीताशास्त्र सांगतं. मग त्याच्यावर शंका समाधान झाल्या, समजा पूर्व पक्ष उत्तर पक्ष. तर तुम्ही संबंध भाष्यामध्ये जे सांगितलं की काय समुच्चय आहे, आणि इथं मात्र सांगता की काय ज्ञानाने केवळ कर्मसन्यासच, ज्ञानानेच काय मिळतो, मोक्ष मिळतो. मग तेव्हा ते काय म्हणले की आम्ही श्रोत कर्माला सोडून दिलं आणि स्मार्त कर्म जे आहे त्या स्मार्त कर्माचा काही विचार घेतला. श्रोत कर्म ज्याला नाही असे कोण आहेत, गृहस्थांना सोडून वानप्रस्थी आहेत, ब्रह्मचारी आहेत आणि संन्यासी आहेत. यांना स्मार्त कर्म तर करावंच लागणार. ते सामान्य सर्वांकरताच आहे. गृहस्थ्यासहित स्मार्त कर्म असल्यामुळं त्याचा विचार केला नाही. त्या स्मार्त कर्माला सोडून दिलं. आणि स्मार्त कर्मामध्ये या तिघांचा तर अधिकार नाही. कोण तिघ, ब्रह्मचारी, वानप्रस्थी, संन्यासी. म्हणून आम्ही ज्ञानाने मोक्ष एवढं सांगितलं. आमचा म्हणण्याचा भाग काय होता, ज्ञानाने मोक्ष म्हणजे नुसत्या ज्ञानाने मोक्ष नाही, त्यांना सुद्धा स्मार्त कर्म आहेच. पण गृहस्थ्याला मात्र स्मार्त कर्मासहित श्रोतकर्मही आणि ज्ञानानुष्ठानही अशा पद्धतीने गृहस्थांनी केलं पाहिजे. तेव्हा सिद्धांती म्हणतात एतदापि विरुद्धम, हे सुद्धा तुमचं बोलणं विरुद्ध आहे. कथम, गृहस्थस्य एव स्मार्त कर्मणा समुच्चितात् ज्ञानात् मोक्ष प्रतिसिद्ध्यते न तु आश्रमांतराणाम इति कथम विवेकीभिः शक्यम अवधारितुम. तुमचं हे बोलणं सुद्धा विरुद्ध आहे. ते कसं आहे की गृहस्थस्य एव स्मार्त कर्मणा समुच्चितात्, नुसत्या गृहस्थांनाच काय स्मार्त कर्मणा समुच्चितात् ज्ञानात् मोक्ष प्रतिसिद्धते, नुसत्या गृहस्थी लोकांनाच स्मार्त कर्मा सोडून म्हणजे त्यांना काय करायचं, श्रोतकर्मही आणि स्मार्त कर्मही, म्हणजे गृहस्थी लोकांना दोन जास्त नाही, श्रोतकर्म, स्मार्त कर्म आणि ज्ञानानुष्ठान. आणि स्मार्त कर्मासहित स्मार्त कर्माच्या समुच्चयासहित गृहस्थांना ज्ञानाने काय होतो, मोक्ष होतो. असं असा जे प्रतिबंध करणं आहे तुमचं. आणि दुसरे जे दुसरे आश्रम आहेत, कोणते आश्रम, संन्यासाश्रम किंवा ब्रह्मचारी आश्रम, वानप्रस्थी आश्रम, यांना फक्त कशातून मोक्ष, स्मार्त कर्म आणि ज्ञानानुष्ठान. हे शहाण्या माणसाला विवेकीभिः अवधारितुम न शक्य, शहाण्या माणसाला हे ग्रहण पटण्याजोगं नाही. कसं, गृहस्थ जे स्मार्त कर्मासहित ज्ञानानुष्ठान तिघांना आणि श्रोतकर्मासहित ज्ञानानुष्ठान कोणाला, गृहस्थ्यांना, हे शहाण्या माणसाला पटण्यासारखं नाही. किंच यदि मोक्ष साधनत्वेन स्मार्तानि कर्माणि ऊर्ध्वरेतसां समुच्चयन्ते तथा गृहस्थस्यापि इष्यतां स्मार्ते एव समुच्चयो न श्रोते. जसं तसेच काय, मोक्ष साधनत्वेन स्मार्तानि कर्माणि, मोक्ष साधन स्मार्त कर्म हे मोक्ष साधन कोणाकरता, ऊर्ध्वरेतसां. ऊर्ध्वरेतसां म्हणजे कोणते, जे ब्रह्मचर्याचं पालन करतात त्याला म्हणायचं ऊर्ध्वरेतस. कोण कोण आहेत असे, ब्रह्मचारी तर ब्रह्मचर्याचं पालन करतोच, त्याच्यानंतर वानप्रस्थी सुद्धा
गृहस्थाचं पालन ब्रह्मचर्याचं पालन करतो. वानप्रस्थी काय? वानप्रस्थ संयोगी वियोग. सोबत राहायचं, पण कोणत्याही प्रकारचा उपभोग घ्यायचा नाही, कोणत्याही वस्तूचा, एकदम संन्याशासारखं राहायचं. आणि संन्यासी तर आहेच ब्रह्मचारी. ब्रह्मचर्याचं पालन 3 करतात, त्याच्यामुळं त्यांना काय म्हणतात? वृद्धवरेतस. मग मोक्ष साधनत्वेन स्मार्तानी कर्माणी वृद्धवरेतसा. मोक्ष साधनत्व या दृष्टीनं स्मार्त कर्म फक्त कोणाला सांगितले? या तिघांना सांगितले. ऊर्ध्वरेतसांना सांगितले, यांचा समुच्चय सांगितला. आणि तसेच मग गृहस्थस्यापि इष्यताम स्मार्तेव समुच्चय न श्रोते. गृहस्थांना सुद्धा स्मार्त कर्माचंच प्रवृत्ती सांगा, स्मार्त कर्मच सांगा. स्मार्त कर्माचाच काय सांगा? समुच्चय सांगा. न श्रोते, श्रोत कर्माचा समुच्चय सांगू नका. म्हणजे 3 लोकांना स्मार्त कर्मासहित ज्ञानानुष्ठान आणि गृहस्थांना मात्र स्मार्तही कर्म, पुन्हा श्रोतही कर्म आणि पुन्हा वरून ज्ञानानुष्ठान सुद्धा. मग जर ज्ञानानुष्ठान स्मार्त कर्मासहितच ज्ञानानुष्ठान सांगायचे, तर मग तिघांना जसं स्मार्त कर्मासहित ज्ञानानुष्ठान सांगितलं, तसं गृहस्थांना सुद्धा काय करा? स्मार्त कर्मासहितच ज्ञानानुष्ठान सांगा. असं झाला उत्तर पक्ष. मग लगेच पूर्व पक्ष उठतो आणि काय म्हणतो? अथ श्रोतैः स्मार्तैः च गृहस्थस्य एव समुच्चयः मोक्षाय ऊर्ध्वरेतसां तु स्मार्त कर्म मात्र समुच्चितात् ज्ञानात् मोक्ष इति. जर काय? श्रोते स्मार्ते च गृहस्थस्य एव समुच्चयः. गृहस्थी लोकांना जे आहे ते श्रोत कर्मासहित स्मार्त कर्मासहित मोक्षाकरता काय सांगितला? समुच्चय सांगितला. आणि ऊर्ध्वरेतसां तु स्मार्त कर्म मात्र समुच्चितात ज्ञानात मोक्ष. आणि जे ऊर्ध्वरेतस आहेत, म्हणजे हे 3 वर्ण आहेत, 3 आश्रमी आहेत, त्या 3 आश्रमांना मात्र काय करायचा? स्मार्त कर्म समुच्चयाने मोक्ष सांगायचा. स्मार्त कर्म समुच्चयासहित काय? ज्ञानानुष्ठान. त्यानं कोणाला? ह्या तिघांना मोक्ष होईल. आणि असा आमचा नियमच आहे. समजा काय नियम आहे? श्रोत स्मार्त कर्मासहित ज्ञानानुष्ठान गृहस्थांनी करायचं आणि स्मार्त कर्मासहित ज्ञानानुष्ठान कोण करायचं? ऊर्ध्वरेतसांनी करायचं. असा आमचा नियम आहे. समजायला काय हरकत आहे? तर मग उत्तर पक्षी लगेच म्हणतो, तत्रैव सती गृहस्थस्य आयास बहुल्यम श्रोतम स्मार्तम च बहु दुःख रूपम कर्म शिरसी आरोपितम स्यात्. जर तुमचा असा नियम असेल तर मग गृहस्थानं काय पाप केलं बा? तत्रैव सती गृहस्थस्य आयास बाहुल्यम. त्यांना आयास बाहुल्य म्हणजे कष्टाचं बाहुल्य म्हणजे ओझ. कोणाच्या? शिरसी. शिरसी आरोपितम. त्यांच्या डोक्यावर. कोणाच्या? गृहस्थाच्याच डोक्यावर ह्या कष्टाचं बाहुल्य. कोणते कष्ट? श्रोत स्मार्त च बहुदुःख रूपम कर्म. हे कर्म कसं आहे? बहुदुःख रूप आहे. कोणतं? स्मृत आणि स्मार्त. आता कर्मामध्ये काय लय सुख असते काय? करण्यामध्ये काही सुख नसते. म्हणून तर आळस करतो माणूस करण्यामध्ये. कर्माचं फळ जरी सुख किंवा दुःख असलं तरी कर्म मात्र कसं असतं? कष्टदायकच असतं. मग ते कोणतंही कर्म असो. मानतात लोक त्याच्यात सुख, पण सुख मानण्यामध्ये नाचण्यामध्ये फरकच आहे. नाही आम्ही मानतोच. माना. मानल्यानंतर जरा कसं होतंय? जरा सोपं पडते. आता करून करायचे तर मग चांगलंच करू. करून केलं, चांगलं केलं तर काय होत असतं? त्याचं फळ पण चांगलं मिळतं. आणि करूनच करायचंय आणि त्याच्यात मन नाही. आता जसं पाठांतर करायचंय. आता पाठांतर केल्याशिवाय पर्याय नाही. कोणी आता गाथा ज्ञानेश्वरीवाले असतात किंवा मग परीक्षा येते जवळ आणि मग पाठ करावं लागते. मग पाठ करायला दिवसभर पुस्तक हातात. काय करायला तर पाठ करायला. पण ते फक्त त्याच्यात मन लावायचं नाही. दिवसभर हातात ठेवून आणि दिवसभर वाचून ते पाठ होत नाही. एकही ओवी पाठ होत नाही किंवा एकही अभंग पाठ होत नाही. का होत नाही?
त्याच्यामध्ये ते सुख मानलं नाही, त्याच्यामध्ये काय केलं नाही, मन लावलं नाही, मन एकाग्र केलंच नाही. हातात पुस्तक आणि दिवसभर असं दिवस चिंतन दुसऱ्याच गोष्टीचं. दुसऱ्याला वाटण बापरे सकाळपासून जे गेलाय पाठांतराला आणि 2-3दा पाहिलं तर हातात नेहमी पुस्तक दिसायला लागलं, पण पाठ कुठं झालं, मन लागलं नाही ना. पाठ करणं म्हणजे मन लावणं. मग मन तुम्ही अर्धा तास जरी लावलं तरी पाठ होतात ओव्या, आणि दिवसभर जरी नाही लावलं आणि नुसतं पुस्तक हातात घेतलं आणि 3दा वाचलं, पारायण केले, तरी बी मन लागल्याशिवाय पाठ होत नाही, चित्त एकाग्र झाल्याशिवाय पाठ होत नाही. मग चित्त एकाग्र करण्याचंच काय त्याच्यात सुख मानतात. सुख आहे का त्याच्यात? सुख कुठं आहे? काय मानणं वेगळं, असणं वेगळं. तसं हे कर्मामध्ये काय सुख नाही. स्रोत कर्म असो किंवा स्मार्त कर्म असो, म्हणून त्याचं विशेषण काय, बहुदुःख रूपम. कसं आहे? बहुदुःख रूपम. आणि गृहस्थस्य शिरसी आरोपितम स्यात्. कोणाच्या? गृहस्थाच्या डोक्यावर याचा आरोप का करायचा? इतकं कष्टदायक कर्म असताना, स्रोत स्मार्त कर्म असताना, ते फक्त कोणाच्या डोक्यावर? गृहस्थाच्या बिचाऱ्याच्या. म्हणजे त्यानं काय करायचं? स्रोत कर्म करायचं, स्मार्त कर्म करायचं, ज्ञानानुष्ठान करायचं आणि मग मोक्ष प्राप्त करायचा. आणि बाकीचे तिघ जे आहेत ते मस्त स्मार्त कर्म दिलं, एक तर कमी झालं डोक्याचा ताण. स्मार्त कर्मात जरा सगळं सोपं असत्या. स्रोतकर्म करावंच लागते, रोज नित्य नेमान अग्निहोत्र इत्यादी करावंच लागते, म्हणजे लागते, त्याच्यात काही हे नाही. पुन्हा विधिवत करावं लागते, त्यात कमी जास्ती काही जमत काय नाही. नाही, स्रोतकर्म सर्वांकरता नाही. स्रोतकर्म विधान ज्याला दिलेलं आहे शास्त्र वेदानं, अग्निहोत्र इत्यादी जे काय असेल ते त्यानंच त्याचा अधिकार आहे ना. रोज काय म्हणजे गृहस्थांना सर्वच, म्हणजे पूर्वपक्ष आहे. कर्म तर करावंच लागेल, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत करवाशिवाय पर्याय नाही. आगा मूर्ती लावून मनुष्य देहाची परिसपा सव्यसाची, मूर्ती लावून देहाची. आणि मग तेच सांगतात ना, पूर्वपक्ष आहे ते. मग त्याच्यावर काय झाला? अन्याय झाला. ते तर म्हणतात आरोपितम शिरसी, एवढा अन्याय त्याच्यावर का बा? तर पूर्वपक्ष पुन्हा उठतो म्हणतो, अथ गृहस्थस्य एव आयास बाहुल्य कारणात मोक्ष स्याद न आश्रमांतराणाम श्रोत नित्य कर्म रहितत्वात इति. मग आम्ही त्याच्यावर अन्याय केला नाही, पूर्वपक्ष म्हणे, आम्ही त्याच्यावर अन्याय केला नाही गृहस्थावर. अहो गृहस्थस्य एव आयास बाहुल्य कारणात, त्यांना जास्त कष्ट असल्यामुळं, गृहस्थांना जास्त कष्ट असल्यामुळं मोक्ष स्यात, त्यांना मोक्ष मिळणार. आणि न आश्रमांतराणाम, दुसरे जे आश्रमी आहेत ना, जे ऊर्ध्वरेतस आहेत, त्यांना काय मोक्ष मिळणार नाही. का? कारण श्रोत नित्य कर्म रहितत्वात, ते श्रोत नित्य श्रोत कर्म जे आहे की नाही त्याच्याने रहित असल्यामुळं त्यांना मात्र मोक्ष मिळणार नाही, असा पूर्वपक्ष मांडला. मग तर चांगलं झालं. चांगलं नाही झालं. का नाही झालं? तदापि असत, ते तुमचं खोटं आहे म्हणून. कारण सर्वोपनिषत्सु इतिहास पुराण योग शास्त्रेच ज्ञानांगत्वेन मुमुक्षोः सर्व कर्म संन्यास विधानात आश्रम विकल्प समुच्चय विधानाच श्रुती स्मृतयोः. सर्वोपनिषत्सु इतिहास पुराण योग शास्त्रे, सर्व उपनिषदांमध्ये, इतिहासामध्ये, पुराणामध्ये, योगशास्त्रामध्ये मुमुक्षोः ज्ञानांगत्वेन सर्व कर्म संन्यास विधानात, मुमुक्षु करता है ना, मुमुक्षोः ज्ञानांगत्वेन, मुमुक्षुचं जे ज्ञानांगत्व आहे, ज्ञानांगत्व म्हणजे ज्ञानाला काय साधक गोष्ट आहे. कोणती साधक गोष्ट आहे? हो, सर्व कर्म संन्यास विधान, सर्व कर्म संन्यासाचा त्याग करणं,
हे मुमुक्षूचं काय ज्ञान अंग आहे. ज्ञान प्राप्त करण्याकरता काय करावं लागणार आहे? सर्व कर्म संन्यासच करावा लागणार आहे. कर्म करून आणि ज्ञानानुष्ठान दोन्ही गोष्टी होऊ शकत नाही. ज्ञानामध्ये काय सरळ स्पष्ट आहे ना, मी करताय. हे अज्ञानात. कर्मामध्ये काय पहिले म्हणावं लागते? मी करता आहे, अहम करिष्ये म्हणावं लागते. साधं सकाळचं संध्यावंदन करायचं झालं तरी संकल्पामध्ये काय करावं लागते? अहम करिष्ये. प्रातः संध्या अहम करिष्ये. मग सुरुवातीला सकाळी उठल्याच अहम म्हणावं लागते, मी करतो. आणि ज्ञानाचे एकदम विरुद्ध, मी अकर्ता, मी करता, मी अभोक्ता. दोन विरुद्ध गोष्टी कशा जुळतील बरं? कर्मही करायचं आणि ज्ञानानुष्ठान करायचं. म्हणजे सकाळी संध्यावंदन करत असताना अहम करिष्य म्हणायचं आणि थोड्या वेळास पाठामध्ये बसलं की मी असंगा, करता, भोक्ता, नित्य, शुद्ध, मुक्त. हो. पुन्हा इथून उठलं की लगेच अग्निहोत्राला बसायचं आणि पुन्हा संकल्प करायचा, अहम करिष्ये. मग कशा करता करिष्ये? तर मग ते भलं पुत्र प्राप्त्यर्थम करिष्ये, धन प्राप्त्यर्थम करिष्ये, पुन्हा पशु प्राप्त्यर्थम करिष्ये. हे सगळे आमके धमके ऐश्वर्यार्थम दुनिया, काय भला संकल्प भला मोठा करून घ्यायचा याच्या करता. तर मग म्हणून हे सर्व कर्म संन्यास हे काय ज्ञानाचं अंग आहे, ज्ञानाचं साधन आहे. संन्यास विधानात आश्रम विकल्प समुच्चय विधानाच श्रुती स्मृतयोः. श्रुती स्मृतीमध्ये आश्रम विकल्प समुच्चयाचा सुद्धा विधान केलेलं असल्यामुळं आश्रम विकल्प समुच्चय म्हणजे आश्रम विकल्प ब्रह्म म्हणजे सर्व कर्म संन्यास जे आहे, संन्यास आहे ते कोण्याही आश्रमातून कोण घेता येऊ शकतो. ब्रह्मचर्यातून बी सर्व कर्म संन्यास करू शकता, वानप्रस्थातूनही करू शकता, गृहस्थातूनही करू शकता. कोण म्हणजे विकल्प आहे तुमच्या मागं, असं क्रमानच यावं. क्रमानं आलं तरी चालतंय, क्रमानं आलेलं लय चांगलं. अगोदर कर्म करून 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 त्याच्याविषयी काय होईल? अनासक्ती निर्माण होईल, त्याच्यामधलं जे दोष कळतील, दोष कळून वैराग्य निर्माण होईल आणि मग शेवटी अरे जीवनभर आपण कष्ट घेतले या कर्म करण्याकरिता आणि आता तरी सुट्टी मिळाली पाहिजे. काय नाही हो, काय नाही, नुसतं हातामध्ये काय फुपाटाच, काही नाही. कर आणि नुसती मर. जो करतो तोच मरतो आणि जो करत नाही तो मरतही नाही. हा सिद्धांत आहे. जो करतो तो मरतो, करतो तो मरतो. म्हणजे जो कर्म करतो, कर्माचा अहंकार घेतो, तो मेल्याशिवाय राहत नाही. जो स्वतःला असंग समजतो, अकर्ता समजतो, अभोक्ता समजतो, तो मरतही नाही. करतो तो मरतो, जो करीत नाही तो मरत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवून द्यायची. सोपा सिद्धांत, सूत्रबद्ध सूत्रच. करतो तो मरतो. व्यवहारात बी करणाऱ्याच मरण आहे की नाही, बाकी जे करीत नाहीत ते आनंद घेतात मस्त. मठामध्ये एखादाच माग असतो, त्याला कचरा कुचरा दिसतो, झाडून काढ, पाणी भरून ठेव, इकडं हे झालं, तिकडं ते लाईट गेली, इकडं ते दूर करते. करणाराच मरतो. आणि वेळ प्रसंगी जे करणार आहे त्याला काय जास्त फळ असते का? नाही, उलट उपेक्षित. असं होते की नाही? सहसा असंच होते. आणि जे करते त्याला सांगत राहतात लोक, आणि जे करीत नाही त्याला सांगत पण नाही.
काय सांगायचं, करीतच नाही. हा माणूस करतो म्हणून सांग, अरे तू करतो रे म्हणून सांगा वाटते. सर्वांनाच काय अंग आहे, काय सर्व कर्म संन्यास हे ज्ञानाचं अंग आहे, ज्ञानाचं साधन आहे. पुन्हा पूर्वपक्षी उठला, तरी जर आश्रम विकल्प जर तुम्ही म्हणत असताल तर मग बरोबर आहे, सिद्ध. तरी आमचं तर सिद्धच झालं म्हणे, व्यवस्थित ऐकलं नाही ते ना, जे सिद्धांती म्हणतात त्याचं बोलणं ऐकलं नाही आणि सिद्ध म्हणे आमची गोष्ट तर सिद्ध झाली. तरी सर्व आश्रमीणाम ज्ञान कर्मणो समुच्चय, आम्ही तर तेच सांगायला लागलो, सर्व आश्रमी करता काय, ज्ञान कर्म समुच्चयच आहे. ज्ञानाचा आणि कर्माचा काय करायचा, समुच्चय करायचा, हे तर आम्ही सांगूच राहिलो म्हणे न. अरे नीट ऐकत जाय र न म्हणे, मुमुक्षो हो सर्व कर्म संन्यास विधानात. मुमुक्षू जो आहे, मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा ज्याला आहे त्याला काय, सर्व कर्म संन्यास विधानात, सर्व कर्म संन्यासाचंच विधान आहे. मग श्रुती स्मृती पुराण इतकं दिलं ना, सगळ्या अगोदर सर्वोपनिषदचो इतिहास पुराण योगशास्त्रेषु म्हणलं, त्याचं मग कुठं दाखवावं लागेल की नाही, मग दाखवितात. युत्थायाथ भिक्षाचर्यम चरंती, भिक्षाचर्यम चरंती म्हणजे काय, भिक्षेनं पोट भरतात. भिक्षेनं पोट भरणारे किती आहेत, 3 जण. कोण, वानप्रस्थी, गृहस्थ सोडून ब्रह्मचारी संन्यासी. कशा करता, युत्थायाथ वर उठण्याकरता, म्हणजे ज्ञानाला प्राप्त करण्याकरिता ते काय करतात, भिक्षा मागतात, भिक्षाचरण करतात. ज्ञान प्राप्ती करता भिक्षा मागावच लागते. भिक्षा मागितली तरच त्याचा ते अहंकार काय होतो, कमी होतो. मी करता, मी भोगता, ह्या गोष्टी त्याला कळतात. अरे तसं काय नाही, आपल्याला आतापर्यंत भ्रम होता की काय, आपण करतो, काम करतो म्हणून खातो. किती मोठा भ्रम असते लोकांना, आपण करतो आणि मग नाही केल्यावर खावा काय, नाही केल्यावर खावा काय, लय मोठं, हे लय मोठा सिद्धांत आहे, म्हणजे सामान्य गावाकडच्या लोकांचा. गावाकडचे म्हणजे काय, गवार, अडाणी, जुना शब्द आहे त्याला, विशेष अडाणी लोकांचं काय असते, काय म्हणतात ते, नाही करावं तर खावा काय, नाही करावं तर खावा काय. कुत्रे मांजर हे पशु पाखर उपाशी राहिले, मेले, करूनच खायला भेटते. हा काय, हा सगळ्यात मोठा जगातला भ्रम आहे. मग भिक्षाचरण केल्यानंतर त्याच्यात पहिली गोष्ट ही लक्षात येते की नाही केलं तरी बी काही बिघडत नाही. देवानं सर्वांचं रक्षण करण्याचा ठेका कोणा घेतलेला आहे, देवानं जन्माला घालण्या अगोदर त्याच्या भाकरी लिहून ठेवलेल्या आहेत. ज्या दिवशी आपल्या भाकरी संपणार त्या दिवशी तुमच्याकडे धन संपत्ती सगळं जरी असलं तरी तुम्हाला भाकर खायला मिळणार नाही. त्या दिवशी उपाशीच राहावं लागणार. ज्या दिवशी प्रारब्ध जेवणाचं नाही त्या दिवशी जेवण मिळणारच नाही, किती जरी धन संपत्ती असली तरी. का डावरे साहेब, बरोबर आहे का नाही. खाने वाले का नाम. तस्मात् संन्यास मेषाम तपसा मतिरिक्त आहो. अतिरिक्त आहो. तस्मात् संन्यासम एषाम तपसाम, संन्यास तप जे आहे, तपांमध्ये संन्यास नावाचं तपच सर्वश्रेष्ठ, अतिरिक्त, बाकी सगळ्यांपेक्षा अतिरिक्त सांगितलं. व्यावृत्ती केली त्याची, का व्यावृत्ती केली, सर्वश्रेष्ठ असल्यामुळे बाकीच्या तपांमध्ये. संन्यासच सगळ्यात मोठं तप आहे. संन्यास म्हणजे काय, कर्मत्याग, सर्व कर्माचा त्याग. सर्व कर्माचा त्याग कशा करता, इच्छा रहित होण्याकरता. इच्छाच राहील नाही ना,
बाकी सगळे तप कशा करता करतो माणूस? काहीतरी इच्छा ठेवून करतो, ह्या तपाने आपल्याला हे प्राप्त होईल, ह्याच्या त्याने हे प्राप्त होईल. परंतु सगळ्याच कर्माचा त्याग केला तर आपोआप इच्छा सुद्धा, आता करणंच नाही तर इच्छा तरी कशाची? काही करायचंच नाही. म्हणून सगळ्या तपात तप श्रेष्ठ कोणतं? संन्यास तप. सर्व कर्म संन्यास त्याग करणं. न्यास एवात्यचरेत अत्यरेयत रेचयत. न्यास एवात्यरेचयत. काय करा? संन्यासाचंच काय केलं पाहिजे? आचरण केलं पाहिजे. ही पण श्रुती आहे. त्याच्यानंतर न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेन एके अमृतत्वम आशुः मा आनशुः. न कर्मणा अमृतत्व, न कर्मणा अमृतत्व हे कर्माने मिळत नाही. प्रजया प्रजेनं मिळत नाही. प्रजा म्हणजे काय? लौकिक सत्ता. कर्मानं मिळत नाही, सत्तेनं मिळत नाही, धनेनं धनाने सुद्धा मिळत नाही. मग कशाने मिळते? त्यागेनं एके त्यागानंच मिळतं अमृतत्व. इतिच ब्रह्मचर्यादेव प्रव्रजेत. म्हणून काय केलं पाहिजे? अमृतत्व प्राप्ती करता ब्रह्मचर्यादेव प्रव्रजेत. ब्रह्मचारी धर्म, ब्रह्मचार्यातून सरळ काय केला पाहिजे? कर्मसन्यास केला पाहिजे. त्यागच संन्यासच घेतला पाहिजे. इकडं तिकडं भटकू नाही. आपण कोण्या धोरणात येतं? कोण्याच नाहीत. हरिनाम करायचं काय इलाज? आश्रमानुसार आपलं ब्रह्मचर्य दीक्षा झालेली नाही ना. आपलं सगळे कर्मकांड सगळे भ्रष्ट झालेत. तसं आता आपण आपले तर उपनयन संस्कारच. उपनयन संस्कार कमीत कमी 7 पिढ्यापासून चालत आले पाहिजे, तेव्हा त्याला उपनयन संस्काराचा अधिकार आहे. आता आपल्या 7-8 पिढ्यापासून उपनयन संस्कार आहेत की नाही हे बी माहीत नाही आपल्याला. म्हणून आपण काय झालो? उपनयन संस्काराचे बी बाह्य झालेलो. कर्म भ्रष्ट झालो. आणि आता आपण उपनयन संस्कार ज्यांनी केले ते कशाचे अधिकारी आहेत? विद्या ग्रहणाचे अधिकारी आहेत. विद्या घेतली पाहिजे त्याने. ब्रह्मचारी राहून विद्या घेतली पाहिजे. आणि जे नित्यकर्म आहे संध्या इत्यादी ते कर्म त्याने केलं पाहिजे आणि विद्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यानंतर समावर्तन संस्कार आहे. समावर्तन संस्कार केल्यानंतर गृहस्थामध्ये प्रवेश केला पाहिजे किंवा पुन्हा नैष्टिक ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली पाहिजे आणि गुरुच्या घरी राहून गुरुची सेवा केली पाहिजे. जे गुरुजी काम सांगताल त्या पद्धतीने केलं पाहिजे. शिकवा काहीतरी आपलं व्याकरण इत्यादी शिकीत जाय. मग गुरुच्या सानिध्यात राहून शिकवायचं विद्यार्थ्यांना आणि आपलं नित्यकर्म करीत राहायचं. जर कोण असेल तर क्षत्रिय वैश्य असेल तर काय नाही, उत्तर नाही ना, दक्षिण नाही. विधी नावाचा प्रकार या भारतामध्ये राहिलेला नाही. उगा क्वचित मोठ्यामध्ये इतके असतील. आता सवाशी महाराजांनी नैष्टिक ब्रह्मचार्य दीक्षा घेतली, तसं आपल्यासाठी तर काही ना काही विधान असेलच ना. आपण नुसतं मुगमच चाललंय. ब्रह्मचारी नाही ना, गृहस्थी नाही ना, अविवाहितच म्हणावं. मग आता काय करायचं? एखाद्या गुरु तर संन्याशी करायचा. एक संन्याशी गुरु करून त्याच्याकडून नैष्टिक ब्रह्मचारी, आता उपनयन संस्कार झालेला आहे, मग नैष्टिक ब्रह्मचार्याची दीक्षा घ्यायची आणि त्याच्या सानिध्यात राहायचं किंवा ते सांगतील तसं करायचं. ते म्हणले बा जा तिकडं लोककल्याण करीत राहा, भागवत करीत जा, सप्ते करीत जा, तर निघाले गुरुच्या आज्ञेनं. असं वातावरण तयार करावं लागेल त्याच्या अगोदर की बा आम्हाला तिकडच इच्छा आहे. मग गुरुनं मनानच म्हणावं जा. नाहीतर मग लयत निष्ठावान असतील तर राहा गुरुच्या सानिध्यात, जसं म्हणतील तसं, त्याच्यावर सगळा त्याला भार सोडून अशा पद्धतीनं. हो, ते मुंजन तेच काही की त्याला तो उपनयन संस्कार म्हणतात. उपनयन संस्कार हे कितीपर्यंत? 16 वर्षापर्यंत उपनयन संस्कार केले पाहिजे.
आणि क्षत्रिय आणि वैश्य असेल तर लय लय झालं तर शेवटचा पर्याय किती 22 वर्ष. पण आपल्या याच्यात संस्थेची पद्धत परंपरेत कोणी केलं नाही आता. परंपरा कशी असते अवच्छिन्न कुठून आलेली सम्यक प्रकारे न दीयते चांगल्या प्रकारे दिलेली असली पाहिजे व्यवस्थित. तिथून कुठून झाली पाहिजे सुरुवात ती व्यासांपासून मध्ये. आता संस्थेची परंपरा ही आता नेमकी कशाची आहे परंपरा नाही हो धर्माचा चालला इथं विषय कशाचा 4 वर्ण 4 आश्रमाचा. तुम्ही कोण्या परंपरेला जुटले त्याच्या अगोदर तुम्ही कोण्या तरी आश्रमाचे असले पाहिजे का नाही. तेच आश्रमाचाच विचार. परंपरा वेगळी गोष्ट आश्रम आणि तुमचं काय संस्थेच्या माणसाने आतापर्यंत ब्रह्मचर्याची दीक्षा संस्था एक साधनाचा नियमावली कशी साधना केली पाहिजे. ती काय विधान करणारी आहे काय विधान करणारी संस्था आहे की यांनी असं केलं पाहिजे त्यांनी तसं केलं पाहिजे हे विधान कोण करणार शास्त्र करणार. कोणती संस्था थोडीच करणार. संस्थेनं सुद्धा कशाच्या नियमानं वागलं पाहिजे शास्त्राच्या नियमानं वागलं. शास्त्र बाह्य आपलं टिमकी वाजायची नाही. वेदानं जसं सांगे वेदाची काय आनन की जे हा आपली कृपा आनन की या प्रश्नाचं उत्तर निर्णय सिंधू ग्रंथामध्ये सापडणार. संस्थेची काय परंपरा आहे त्याचं काही घेणं नाही. आपण हिंदू आहोत आणि हिंदू असल्यानंतर आपल्याला काय कर्तव्य कर्म आहे हे पाहायचं. त्याच्यानंतर आपण कोणत्या साधनेचा मार्गाचा अवलंबन केलेला आहे आपल्याला कोणती साधना वगैरे करायची त्यानुसार एखाद्या गुरुला शरण गेलं. आता संस्थेमध्ये जाणं म्हणजे काय कोणाकडे जाणं आपल्या गुरुवर्यांकडे जाणं. गुरुवर्यांच्या येणं आज्ञेनं आपलं हे करणं जीवन व्यापन करणं हे संस्थेचं काम आहे. संस्थेचं काम विधान करणं नाही ना. आता प्रत्येक गुरुवर्यांनी काय मनात ठेवून आपलं आचरण केलंय ते आपल्याला काय माहित. त्यांना विचारलं पाहिजे आम्ही कसं केलं पाहिजे. शास्त्र तर असं सांगतंय आणि मग आम्ही काय केलं पाहिजे त्यानुसार वागायचं. त्यांच्याकडे पाहून वागायचं नाही कारण त्यांचं काय मत आहे किंवा त्यांची कोणती भूमिका आहे त्या कोणत्या भूमिकेतून त्यांचं आचरण आहे. आणि पुन्हा जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती ज्याचा जसा अधिकारानुसार वागतात लोक. म्हणून नुसतं त्यांच्याकडे पाहून वागून नाही चालणार त्यांना विचारून वागलं पाहिजे. नाही विचारल्यावर सांगावंच लागणार आहे. असं आंधळ्यासारखं थोडंच आहे. तुम्ही आंधळे ना आम्ही आंधळे निघाले कोणीकडं निघाले म्हणजे कुठं सोलापूरला. एखादा तरी देखणा असला पाहिजे का नाही दिसणारा. कर्माचा विचार फार सूक्ष्म आहे आणि कर्माचा त्याग शक्य नाही. जीव आणि अज्ञानी असेल तर त्याला कर्माचा त्याग शक्य नाही. कर्म करावंच लागणार. म्हणून 4 आश्रम 4 वर्ण आणि 16 संस्कार याचं नाव हिंदू धर्म आहे. याला पर्याय नाही दुसरा मार्ग नाही. मग भ्रष्ट तर मग सगळी दुनियाच आहे. भ्रष्टाचारच करायचा म्हणलं तर मग ते किती पळवाटा लाख पळवाटा. सर्वांना नाही ज्यांना सांगितलं त्यांनाच. हे पण लाखात एक गोष्ट बोलली मनाचे. इतीच ब्रह्मचर्यादेव इत्यादी ह्या सगळ्या श्रुती आहेत. आणि त्याच्यानंतर आता स्मृती सुद्धा सांगतात. म्हणजे काय संन्यास घेतला पाहिजे. संन्यास कर्मत्याग केला पाहिजे. आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर कर्माचा त्याग केला पाहिजे. संन्यास घेतला पाहिजे. आता स्मृती सांगतात तेज धर्म अधर्मांच उभे सत्यानृते तेज
उभे सत्यान्ते त्यक्त्वा येन तेजसी त्यज संसारमेव निस्सारं दृष्ट्वा सारादिदृदुक्षया प्रवजन्त्य कृतोद्वाह परम वैराग्यमाश्रिताः। त्यज त्यज म्हणजे त्याग कर. काय त्याग करायचा बा? धर्माधर्म. उभे धर्माधर्म, हे दोन्ही धर्म आणि अधर्माचा त्याग करायचा. धर्म अधर्माचा त्याग करायचा म्हणजे बाबा धर्म अधर्माचा त्याग सांगितलेला आहे. अधर्माचा त्याग सांगितल्यानं अगोदर अधर्माचा त्याग करायचा म्हणजे निषेध. निषेध म्हणून जे सांगितलेलं आहे त्या निषेधाचं आचरण करायचं, निषेध करायचा. जे निषेध सांगितलं हे करू नका तर ते करायचंच नाही. अगोदर अधर्माचा त्याग करायचा, मग नंतर धर्मानुष्ठान करायचं. आणि धर्मानुष्ठान करत 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 काय करायचं? त्या धर्मानुष्ठानाचा सुद्धा त्याग करायचा. कशा करता? मुख्य धर्म साधण्याकरता सामान्य धर्माचा त्याग करून टाकायचा. मुख्य धर्म काय? ज्यानं सगळ्याला धारण केलंय असं कोण? परमात्मा. त्याच्या प्राप्ती करता, त्या आत्मस्वरूपाच्या प्राप्ती करता धर्माचा बी त्याग करून टाकायचा. आधी अधर्माचा त्याग करायचा, मग धर्माचा त्याग करायचा. सत्यानृते, मग अनृताचा त्याग करायचा, मग सत्याचा सुद्धा त्याग करायचा. स्वप्न आहे आणि स्वप्नामध्ये काय झालं? एक दोघ जण भांडणं करू लागले. कशामुळे भांडणं करू लागले? खोटं बोलला. हे खोटं बोलला. खोटं बोलला कुठं? स्वप्नात. आणि ते दोघ जण, एक खरं बोलला आणि एक खोटं बोलला. मग एक खरं बोलला, ते खोटं बोलणाऱ्याला भांडू लागला. मग स्वप्नात एक खरं बोलतो आणि एक खोटं बोलतो, आणि जागा झाल्यावर दोन्हीही काय बोलतात? खोटच बोलतात. दोन्ही बी काय? दोन्ही खोटेच आहेत. बोलणं तर त्याचं लांबच राहिलं, दोन्ही पण खोटे सिद्ध होतात. त्यामुळे सत्यानृते तेज. तर मग हे काय? सगळं खोटं आहे. खोट्याचा त्याग करायचा. खोट्याचा त्याग करायचा म्हणजे जे याच्यामध्ये खोटं आहे, जे याच्यामध्ये ह्या जगतामध्ये जे असत्य आहे त्या असत्याचा त्याग करायचा, आणि नंतर असत्य असणाऱ्या जगताचा त्याग करून टाकायचा. उभे सत्यानृते त्यज. आणि उभे सत्यानृते त्यक्त्वा येन तेजसी त्यज. आता या संसाराचा समजा त्याग केला, सत्याचा त्याग केला, असत्याचा त्याग केला, सत्याचा त्याग करून जन त्याग केला. या सर्वांचा कोणा त्याग केलाय? मी त्याग केलाय. तर तेज, त्या मीला सुद्धा त्याग, त्याचा सुद्धा त्याग करायचा. मी म्हणजे कोण? अहंकार. त्या अहंकाराचा सुद्धा त्याग करायचा. माणसं सगळं करतात पण अहंकाराचा त्याग करीत नाहीत. सगळ्या जगताला मिथ्या करतात पण स्वतःला मिथ्या करायचं विसरतातच ना. स्वतःला मिथ्या म्हणजे ज्याला स्वतः मानले, ज्याला एक विशिष्ट संकुचित मानलेलं आहे, त्याचं नाव असतं अहंकार. मी एवढा आहे, मी एक आमका आहे. त्या आमक्याला त्याग करायचा विसरूनच जातात. मग ते भेदच होते ना. मग अद्वैती झाला, वेदांती झाला, तरी जगत मिथ्यापुरतं तर सगळं असतं, सगळं मिथ्या. पण मग हा एकटा सत्य होऊन बसतो. मग एक मिथ्या आणि एक सत्य द्वैत होते. आणि काय द्वितीयात भयम. दोघं झाले की भीती होती निर्माण. म्हणून अद्वैताची भीती वाटते. वेदांताचा विचार करत 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 गेलं की मग एकदम घाबरते माणूस. का घाबरते? अहंकार जपून ठेवतो ना. त्या अहंकाराचा त्याग सगळ्यात अगोदर कशाचा त्याग करायचा? अहंकाराचा. बाकी त्याग करायची गरजच पडत नाही. मग मीचा त्याग केल्यावर, अहंकाराचा त्याग केल्यावर मीच्या संबंधी बाकीचे आहेत ना. सुरुवात काय वेदांत शास्त्रात नेहमी सुरुवात काय होती? अहंकारादी सर्व जगत असा शब्द येतो. अहंकारादी सर्व जगत म्हणजे जगताच्या सगळ्यात अगोदर कोण आहे? जे अगोदर असते ते कारण असते की नाही. मग सगळ्या जगताचं कारण कोण झाला? अहंकार. अहंकार म्हणजे काय? जीव भाव. अहंकार म्हणजे नवीन अभिमान नाही. हे म्हणजे हे तर सामान्य अहंकार झाला. फॉ करणं जगात, हेच काय झाला? सामान्य अहंकार. मुख्य अहंकार कोणता आहे? जीव भाव. स्वतःला जीव म्हणणं, हा अहंकार. जीव भाव जगत भाव. हा, तिथे जीव भाव अगोदर आहे. जीव भाव जगत.
जीवभाव आणि मग नंतर जगतभाव. वेदांताची कोणती पोथी घेतली तरी काय होते? अहंकार आदी सर्व जगत कसं आहे? मिथ्या आहे. मग सगळ्यात अगोदर काय केला पाहिजे? अहंकार मिथ्या केला पाहिजे, अहंकार घातला पाहिजे. अहंकार घालणं म्हणजे काय? अहंकाराचा बाध करणं, मी भावाचा बाध करणं, संकुचित भावाचा बाध करणं, जीव भावाचा बाध करणं, जगत भावाचा, नंतर मग जगताचा बाध करायचा. म्हणून येन तेजसी तत्तेज, ज्यानं सर्व काही त्याग केलं. कशाच्या द्वारे त्याग करतो माणूस? मनाद्वारे, अंतःकरणाद्वारे त्याग करतो. आणि नंतर मग त्या अंतःकरणाचा, त्या मनाचा, बुद्धीचा, चित्ताच्या, अहंकाराचा, या सगळ्या गोष्टी एकच बरं का, त्याचा त्याग करायचा. आणि त्याचा त्याग केल्यानंतर पूर्णत्वाची प्राप्ती. अहंकार त्यागायचा विसरायचं नाही. किंवा बाकीचा त्याग करा की न करा, पण अगोदर अहंकाराचा त्याग करायचा. अहंकाराचा त्याग करणं म्हणजे जीवभावाचा त्याग करणं. ज्याला अहंकार नाही असं जो म्हणतो त्याला अहंकाराचं दुसरं रूप प्राप्त आहे. एक अहंकार लपलेला असतो आणि एक उघडा असतो. ज्याचा उघडा अहंकार नसतो त्याचा लपलेला अहंकार असतो. मला अहंकार नाही या शब्दातच अहंकार लपलेला आहे ना. कोणाला अहंकार नाही? मला नाही. मला हे कशाचं स्वरूप आहे? अहंकाराचं स्वरूप आहे. दोन्ही व्यस्त आहे. जे निषेधात्मक बोलणं हे सुद्धा त्याचं त्या अहंकाराचं स्वरूप आहे. हा, अहंकार दौडायला गेला काशीला, लोकांना सांगून बरं का, अहंकार सोडून आलो आहे का माझ्यासारखं कोणी? अहंकार सोडून आलो माझ्यासारखं कोणी? अहंकार सोडून आलो. त्याग का करायचा? तेजत येन तेजसी, ज्याच्याद्वारे त्याग केला त्याचा पण काय करायचा? त्याग करायचा. कारण संसारमेव निस्सारम दृष्ट्वा सार दिदृक्षया. दिदृक्षया म्हणजे इच्छा कशाची? पाहण्याची इच्छा. संसारमेव निस्सारम, हे सर्व संसार कसा आहे? निस्सार आहे असं पाहून सार दिदृक्षया, ज्याला सार पाहण्याची इच्छा आहे त्यानं काय करायचं? प्रवजंती कृतोद्वाहा. कृतोद्वाहा प्रवजंती, प्रव्रजंती. कृतोद्वाहा म्हणजे संसार करण्याच्या अगोदरच काय केला पाहिजे? प्रवजंती, संन्यास घेतला पाहिजे. परम वैराग्यम आश्रिता, परम म्हणजे श्रेष्ठ वैराग्याचा आश्रय करून काय केलं पाहिजे? गृहस्थ आश्रमामध्ये जाण्याच्या अगोदरच संन्यास घेतला पाहिजे. का? सार पाहायचंय ना. सार जर पाहायचा असेल तर संन्यास घ्या. आणि आसारामध्ये डुबून राहायचं असेल तर मग काही हे नाही, चल द्या मग, आसारात तर आहेतच की. इति बृहस्पती ही अपि कचम प्रति, असं बृहस्पती कोणाला सांगतो? कचाला सांगतो. बृहस्पती देवगुरु. आणि कच कोण आहे? कच कोणाचा तरी मुलगा आहे ना. कचाला सांगतो बा. हे महाभारतात आलेलं आहे. कर्मणा बद्धते जंतुर्विद्याचे विमुच्यते तस्मात् कर्म न कुर्वन्ति यतयः पारदर्शिनः पारदर्शन यतयः तस्मात् कर्म न कुर्वन्ति. म्हणून पारदर्शी, श्रेष्ठाला पाहण्याचा ज्यांचा स्वभाव आहे असे पारदर्शी लोक कर्म करीत नाहीत. का कर्म करीत नाहीत? कशामुळं? उगमजामुळं नाही. कर्मणा जंतु बद्धते. आणि कर्मानेच काय होतो? जीव बांधल्या जातो. आणि विद्येच विमुच्यते, आणि विद्येनं काय होतो? मुक्त होतो. विद्येनं मुक्त होतो म्हणून विद्येच्या नादी लागतात. कर्माने बांधला जातो म्हणून कर्माचा नाद सोडून देतात. कोण? पारदर्शिनः. इति शुकानुशासनम. हे शुकानुशासन, शुकाला दिलेली हे शिक्षा, ज्ञान महाभारतातलं आलेलं आहे. इह अपि सर्व कर्माणी मनसा संन्यस्य इत्यादी. इथं इह अपि म्हणजे ह्या गीतेत सुद्धा
सर्व कर्म आणि मनसा संन्यस्य आलेलं आहे की नाही. मनाद्वारे सगळ्या कर्माचा काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. मोक्षस्य च अकार्यत्वाद मुमुक्षोः कर्मानर्थक्यम. मोक्षस्य च मोक्षाकरता हे काही कामाचं नाही. कोण? मोक्षाकरता अकार्यत्वाद, मोक्षाकरता याचा उपयोग नसल्यामुळं मुमुक्षोः कर्मानर्थक्यम, मुमुक्षु करता कर्माचं अनर्थक्य सांगितलेलं आहे. कुछ देवताओं के और असुराचार्य शुक्राचार्य दानवों के गुरु के आश्रम में शिक्षा लेने गए थे. कौन थे पर ये कच? महाभारत में कच ऋषि का उल्लेख आता है. कच कौन थे? कच महर्षि बृहस्पति और 7 देवताओं के गुरु के पुत्र थे. म्हणजे बृहस्पतीचे पुत्र. बरोबर, घरच्या घरी ज्ञान चालेल यांचं बिन. चला, झाली का वेळ? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.